नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना हॅपी क्रिसमस. आता क्रिसमस जवळ येत आहे. 25 डिसेंबर जवळ आलेली आहे. त्यासाठी छान असा रिच प्लम केक बनवायचा आहे. मस्त रेसिपी आहे. खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे. यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर वेळ न घालवता आपण आता कृतीला सुरुवात करूया. इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. टुटी फ्रुटी घेतलेली आहे. बदाम, काजू, मनुके, पिस्ते आणि चेरी घेतलेले आहे. ते आपल्याला असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता. यातले जे नाहीत ते तुम्ही स्किप केले तरीही चालेल, पण जे आहेत ते घालायचे. त्यातले थोडे मी बाजूला काढून ठेवते. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी इथे 1 वाटी ज्यूस घेतलेला आहे. ऑरेंज ज्यूसचा मी इथे वापर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घालत आहे. आपल्याला हा जो ऑरेंज ज्यूस आहे हा चांगला उकळून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते सर्व घालून घ्यायचे आहेत आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे सर्व चांगलं शिजवून द्यायचं आहे. हे आपण इन्स्टंट बनवत आहोत, यासाठी ही कृती करायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक दालचिनीची मोठा तुकडा घालत आहे. माझ्याकडे दालचिनी पावडर नव्हती म्हणून मी दालचिनीचा तुकडा घालत आहे. हा याच्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे याचा फ्लेवर छान याच्यामध्ये उतरतो. आपण हे शिजवून देऊया. तोपर्यंत पुढची कृती पाहूया. इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. इथे मी कढई घेतलेली आहे. कढई मीडियम करायचा आहे गॅस आणि आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. सुरुवातीला 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण साखर चांगली कॅरमलाइज करून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे जो आपण बाजारातून प्लम केक आणतो त्याची टेस्ट येते. ही कृती महत्वाची आहे. आता इथे पाहू शकतो कॅरमलाइज झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 4 चमचे पाणी घालून घेत आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता ही छान आपली कॅरमलाइज शुगर तयार झालेली आहे. आता आपण पुढची कृती पाहूया. इथे मी जे आपण ड्रायफ्रुट्स आणि ऑरेंज ज्यूस घेतलेला होता तो थंड करून घ्यायचा आहे, मग वापरायचा आहे. आता त्याच्यामध्ये जे दालचिनीचा तुकडा होता तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक आपल्याला चाळणी ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये मी ते 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. ही 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे. आणि पाव वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल. आणि अर्धा चमचा इथे आपल्याला जिंजर पावडर घालायची आहे. आणि पाव वाटी आपल्याला इथे कोको पावडर घालायची आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आणि अगदी चिमूटभर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. आणि हे सर्व आपण चांगलं चाळून घेऊया. आता पीठ आपलं सर्व छान चाळून झालेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण पुढचे साहित्य घालून घ्यायचे आहे. इथे मी जे आपण कॅरमलाइज शुगर करून घेतली ती सर्व घालून घ्यायची आहे. अर्धी वाटी तेल घालायचं आहे. तेल कुठल्याही फ्लेवरचं वापरायचं नाही, साधं तेल वापरायचं आहे. अर्धी वाटी दही घालायचं आहे. आपण एगलेस बनवत आहोत, यासाठी मी इथे दह्याचा वापर केलेला आहे. जर तुम्ही अंड्याचा खात असाल तर इथे 2 अंडे आधी फेटून घ्यायचे आहेत आणि मग त्यांचा वापर करायचा आहे. आता हे बॅटर आपलं छान झालेलं आहे. इथे मी दुधाचा अजिबात वापर न करता हे छान आपलं बॅटर करून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता. आता इथे मी ती स्क्वेअर टीन घेतलेला आहे. स्क्वेअर टीनला खाली बटर पेपर लावलेला आहे. तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 किलोचा केक बनतो, त्यासाठी तुम्हाला 8 इंचाचा टीन पाहिजे तर तो परफेक्ट केक आपला बेक होतो. आता हे चांगलं टॅप करून घेऊया. ह्याच्यामध्ये जे एअर बबल असतात ते सर्व निघून गेले पाहिजेत. आता हे आपलं टीनही रेडी झालेलं आहे. ह्याच्यावरून जे आपण ड्रायफ्रुट्स काढून ठेवले ते घालून घ्यायचे आहेत. दिसायला छान दिसतात. खूप अट्रॅक्टिव्ह असा हा केक बनतो. मस्त खायला तर खूपच सुपर टेस्टी असा हा केक बनतो. आता हा आपला टीन तयार झालेला आहे. आपण बेक करायला ठेवूया.
इथे मी पातेले घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये खाली प्लेट ठेवायची आणि झाकून 5 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेम वर आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. प्रीहीट करण्याची प्रोसिजर खूप महत्वाची आहे, त्यामुळे ती स्किप करायची नाहीये. 5 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर प्रीहीट करून घ्यायचा. नंतर टीन ठेवल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे. बरोबर 50 मिनिटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. आता 50 मिनिटं झालेले. इथे पाहू शकता किती छान आपला केक फुललेला आहे. आता आपण टूथपिकने चेक करूया. इथे पाहू शकता टूथपिक एकदम क्लीन निघत आहे, म्हणजे आपला केक परफेक्ट 50 मिनिटात बेक झालेला आहे. आता हा आपण थंड करून घ्यायचा आहे. नंतर याचे पीसेस आपण कट करून घ्यायचे. इथे पाहू शकता किती सुंदर आपला प्लम केक तयार झालेला आहे. खूप सोपी पद्धत इथे दाखवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त तुमचा हे परफेक्ट प्लम केक तयार होईल. आता आपण तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही साईजमध्ये कट करून घेऊ शकता. मस्त असा इथे पाहू शकता किती छान स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट असा हा प्लम केक तयार होतो आणि अगदी कमी वेळात कमी खर्चात हा केक तयार होतो. खूप सुंदर चव आहे. तर ह्या क्रिसमसला तुम्ही नक्की ट्राय करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.